नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. याचप्रमाणे या महिन्यामध्ये जे सूर्यग्रहण आहे, हे सूर्यग्रहण तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की वक्री होणार आहे 2 तारखेपासून ते जवळजवळ 24 तारखेपर्यंत, त्याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमकं तुमच्या जीवनाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त प्रभावित करणार आहेत आणि कोणती काळजी तुम्हाला घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू. म्हणजे तुमचं स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं तुमचं कशा प्रकारचं असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री होणार आहे आणि वक्री होऊन तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामधून सुद्धा मार्गस्थ होणार आहे. तर लक्षात घ्या, हा जो भाव आहे किंवा बुधाचं जे वक्री होणार आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. याचप्रमाणे या महिन्यात तुमच्या राशीचा जो षष्ठेश शनी तो तुमच्या 6व्या स्थानातच आहे आणि तिथे तो मार्गस्थ सुद्धा आहे. आणि जो तुमचा अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे, जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आणि दिनांक 25 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच या सगळ्याचा विचार करायचा झाला तर तुम्हाला हा जो महिना आहे, हा महिना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या थोडा जड जाणार आहे. जसं की तुमची जी रास आहे ती खूप अलर्ट असते, छोट्या-मोठ्या गोष्टींचा खूप सूक्ष्मतेने बारीकपणे विचार करते. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी काही व्यवस्थित होतील असं मानणं थोडंसं कठीण होऊन बसेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय होतील. आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारची जर काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुम्हाला असतील याच्या आधी, तर त्याकडे लक्ष द्या. त्याची जी लक्षणं आहेत ती या महिन्यात थोडीशी जास्त होऊ शकतील. आरोग्याच्या संदर्भात काही जरी जाणवलं तरी थोडंसं अजिबात दुर्लक्ष करू नका. अर्थात तुमची जी रास आहे दुर्लक्ष करणारी नाही आहे, तरी सुद्धा या संदर्भातली काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. मानसिक आणि शारीरिक स्तर या महिन्यात ठीक राहणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्तराबद्दल. आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल, जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 25 तारखेनंतर तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 25 तारखेनंतर तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत या सर्व ग्रहस्थितीचा विचार करायचा झाला तर या महिन्यात आर्थिक स्तर आहे तो सुद्धा तुम्हाला जसा अपेक्षित आहे तसा राहणार नाही. अर्थात तुमच्या राशीचं जे आर्थिक गणित आहे ते अगदी अचूक असतं, अगदी नेमकं असतं. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी काय तुमच्या हातामध्ये असतील असं काही वाटत नाही. म्हणजे अनपेक्षित, अनावश्यक जे खर्च आहेत ते जास्त प्रमाणात होतील आणि इन्कम जसं तुम्हाला अपेक्षित आहे तसं या महिन्यात मिळणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं रस्सीखेच होईल किंवा आर्थिक संदर्भामध्ये थोडंसं तुम्हाला जास्त विचार करावाच लागेल. काळजी करू नका. हा जो कालावधी, हा कालावधी थोड्या दिवसांसाठी आहे. अर्थात एखाद दीड महिन्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी पूर्णपणे बदल होतील. कारण मेच्या साधारण 2 तारखेनंतर जो गुरु आहे, हा गुरु वृषभ राशीमध्ये होणार आहे आणि वृषभेतला गुरु तुमच्यासाठी चांगलाच असेल, शुभफलदायी असेल. मात्र इथे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील, कारण तुमच्या राशीमध्ये केतूचं सुद्धा भ्रमण आहे. तर या अन्वये विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक स्तरावर लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू तुमचं जे फॅमिलीचं जे सुख आहे, ज्याला आपण गृह सौख्य म्हणतो, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे, हा चतुर्थेश तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. आधीपासून तुम्ही बघितलं असेल गेल्या काही कालावधीपासून की घरातले जे व्यक्ती असतात त्यांच्यावर इंटरॅक्शन तुमचं काही नीट नाही. घरातलं जे सुख म्हणतो, गृह सौख्य म्हणतो, ते सुद्धा काही नीटचं तुम्हाला लाभत नाहीये. त्या संदर्भात सुद्धा जे समाधानकारक अशी स्थिती नाहीये. तर यामध्ये सुद्धा साधारण तशाच प्रकारे असेल. त्या आणि ज्या आता आपण गोष्टी बोललो, शारीरिक, मानसिक त्रास किंवा आर्थिक, हे सुद्धा त्याच्यामध्ये आणखीन भर घालू शकतील. तर थोडंसं मौनम सर्वार्थ साधन ज्याला आपण म्हणतो, स्थिर राहणं गरजेचं आहे. तुमच्या राशीनं थोडंसं कठीण होऊन बसतं, कारण तुमच्या राशी कायम विचाराधीन असते किंवा विचार करत बसते. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. लव्ह लाईफ सुद्धा काही नीटचं काही चाललेलं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येत आहेत. यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं काय अनुभव येतील ते आपण थोडंसं लक्ष देणं
महत्त्वपूर्ण राहील. गर्भवती महिलांनी खास करून तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले त्रास आहेत ते जाणवतील. अशा कुठल्याही प्रकारच्या जर काही व्याधी तुमच्या समोर आल्या तर लगेचच्या लगेच त्यावर काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत पाहिलं असेल की गोष्टी काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. तर या महिन्यामध्ये दुप्पट तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. जास्त प्रमाणात तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागतील किंवा एफर्ट द्यावे लागतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, तुमच्या राशीचा सप्तमेश गुरु आहे, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तुमच्या सप्तम स्थानामध्ये 25 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये ग्रहण सुद्धा आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सूर्याचं ग्रहण आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले जातील. वैवाहिक जोडीदारांना तुमच्यामध्ये थोडंसं संभ्रमाचं वातावरण तयार होईल आणि त्याचा पर्यावसन तुमच्या संबंधावरती होऊ शकेल. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतील की ज्याच्याबद्दल तुम्ही विचार केला नसेल. कुठलीही गोष्ट अगदी छोट्या प्रमाणात तुम्हाला दिसेल आणि पटकन त्याचा भडका उडाल्यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात ठळक प्रमाणे तुमच्या समोर येऊ शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. याचं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जास्त येऊ शकेल. तर काळजी घ्या. थोडंसं ज्याला आपण सकारात्मकतेचा प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक भावनेमध्ये फक्त निगेटिव्ह तसा विचार करू नका, कारण यामध्ये तुमची निगेटिव्ह मानसिकता होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात. साधारणतः तुमच्या राशीचा दशमेशांची ज्याला आपण कर्मेश म्हणतो तो 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 2 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा समाधानकारक गोष्ट अशी काहीही दिसून येत नाही. त्याच्यामुळे कार्यक्षेत्राच्या संदर्भात तिकडे जे वरिष्ठ असेल किंवा सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. या संपूर्ण महिन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुमच्या बरोबर तुमच्या मनामध्ये आली. अर्थात हा संपूर्ण कालावधी हा बदलणार सुद्धा आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की गुरु जो आहे तो तुम्हाला फेवर करणार आहे, पण त्याला साधारण 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तर तो पण तरी सुद्धा तुम्हाला थोडंसं मौनाने किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये लगेचच्या लगेच रिॲक्ट करू नका किंवा खूप चिकित्सकपणे गोष्टी करू नका. तुमची जी रास आहे समोरच्यावरती विश्वास सहसा लवकर ठेवत नाही. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. अविश्वासामुळे नातेसंबंध आणि त्याच्यामुळे परत मग तुमच्या मानसिकतेवरती, कारण तुमची जी रास आहे ती थोडीशी इमोशनल सुद्धा आहे. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगाचे जे परिणाम असेल नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे सप्तम स्थानामध्ये. तर जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण तयार होईल. मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील. दिनांक 10 तारखेला मंगळ शनीची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याच्या संदर्भातले अचानकपणे काही त्रास वगैरे निर्माण होतील. लागणं, कापणं, खडचटणं, फ्रॅक्चर होणं किंवा स्टिचेस पडणं अशा प्रकारचे काही अनुभव वगैरे येऊ शकतील. काळजी घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर सुद्धा वादाची वगैरे ठिणगी उडू शकेल, त्याचा स्ट्रेस येऊ शकेल. तर झेंडे घेऊन धावू नका. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. मंगळ शनीची युती सप्तम स्थानामध्ये जास्त प्रमाणात अशुभ फलदायी होऊ शकेल. त्याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. रवी सप्तम स्थानात, बुध जो आहे तो वक्री होऊन सुद्धा येणार आहे. रवी तुमच्या राशीचा व्ययश आहे आणि त्याच्या युतीमध्ये बुध जाणार आहे की जो वक्री आहे. तर वैवाहिक जोडीदाराबद्दलचे जे थोडेसे मनामध्ये निगेटिव्ह विचार वगैरे तयार होतील आणि संभ्रमाचं वातावरण तयार होईल, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता ज्या संपूर्ण कालावधीत तुम्हाला थोडासा तुमच्या फेवरमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्याचं येणारे जे अनुभव असतील हे बरोबरच असतील असं अजिबात नाही. याकडे सुद्धा थोडंसं उघड्या डोळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि गुरु हर्षल जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभयोग होणार आहे. याचप्रमाणे बुध शुक्राची युती सुद्धा तुमच्या सप्तमात होणार आहे. अर्थात हे मंगळ आणि गुरु हर्षलचा जो लाभ येतो जरी शुभ फलदायी असला तरी सुद्धा 6 आणि 8 स्थानं हे दोन्ही स्थानं अशुभ फलदायी आहे. त्याच्यामुळे त्याचे मोठे परिणाम तुम्हाला नसे मिळणार नाहीत. बुध शुक्राची युती जो की तुमच्या सप्तम स्थानात होते, या दरम्यान विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात सुधारतील, जे की सकारात्मक बाब असेल. याचप्रमाणे या महिन्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये गुढीपाडवा जो आहे तो म्हणजे हिंदू वर्ष प्रारंभ हे दिनांक 9 तारखेला आहे. रामनवमी आहे ती 17 तारखेला आहे आणि 25 तारखेला श्री हनुमान जयंती आहे. या तिन्ही सणांकरता मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. इथे एक गोष्ट परत एकदा अंडरलाईन करावीशी वाटते, अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे
तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते स्मूथ ठेवा. थोडंसं या संदर्भात ॲडजस्ट करा, थोडंसं विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण एखाद महिन्यानंतर गोष्टी बऱ्याचशा मार्गी लागू शकतील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं एप्रिल 2024 करताना संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.